नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. ऊसाच्या किमान हमी भावामध्ये प्रति क्विंटल 255 रुपये वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. पनवेल, भिवंडी, निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान. कर्नाटकनं जय महाराष्ट्र संदर्भात घेतलेल्या भूमिकेविरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्राकडे तक्रार करणार. अयोध्येमधली वादग्रस्त वास्तू पाडल्याप्रकरणी लखनौ इथं सीबीआयच्या विशेष न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू. पाकिस्तानला होणाऱ्या लष्करी मदतीमध्ये 29% जास्त कपात करण्याचा अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव. सामाजिक न्यायाच्या योजनांना गती देणं तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झालेल्या स्थळांचा विकास करण्याचा धोरणात्मक निर्णय. सामाजिक न्याय मंत्री. उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात भगीरथी नदीत बस कोसळून 22 यात्रेकरूंचा मृत्यू तर 7 जण जखमी. आणि अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर जीप आणि ट्रकची जोरदार धडक. जीपमधल्या 7ही जणांचा घटनास्थळीच मृत्यू. आणि आता सविस्तर वृत्त. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ऊसाच्या किमान हमी भावामध्ये प्रति क्विंटल 255 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीतील निर्णयांची माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज सायंकाळी एका पत्रकार परिषदेत दिली. परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ बरखास्त करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. तसंच मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन सार्वजनिक निविदा धोरणाचा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मेक इन इंडियामधून लढाऊ विमानं आणि युद्धनौका तयार करण्यात येणार आहे. तसंच आसाममध्ये एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था स्थापण्याचा निर्णयही आज घेण्यात आला, अशी माहिती जेटली यांनी दिली. रायगड जिल्ह्यात नव्यानं अस्तित्वात आलेल्या पनवेलसह ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी, निजामपूर आणि नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव महानगरपालिकेसाठी आज काही किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान झालं. पनवेल महानगरपालिकेसाठीची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती. पनवेलमध्ये मतदान झाल्याचा अंदाज आहे. अत्यंत संवेदनशील असलेल्या मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी तसंच भिवंडी महानगरपालिकेसाठी 53 ते 55% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भिवंडीत गेल्या वेळच्या तुलनेत 7 ते 8% जास्त मतदान झालं आहे. भिवंडीत प्रभाग क्रमांक 6 मध्ये काँग्रेस आणि कोणार्क आघाडीचे कार्यकर्ते आपापसात भिडले होते. यावेळी गोंधळ घालणाऱ्या हुल्लडबाजांवर पोलिसांनी लाठीमार केला. वॉर्ड क्रमांक 14 आणि 19 मधली प्रत्येकी एक मतदान केंद्र काही काळासाठी बंद पडली होती. नंतर मात्र ती सुरळीत सुरू झाली. भिवंडीत 8 बोगस मतदारांना पकडण्यात आलं. मालेगाव निवडणुकीत यंदा प्रथमच 4 ड्रोन्सचा वापर करण्यात आला. मालेगावात शांततेत मतदान सुरू असतानाच एटीटी हायस्कूल इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यात 2 जण जखमी झाले. या तीनही महानगरपालिकांच्या एकूण 252 जागांसाठी 1251 उमेदवारांचं भवितव्य आज इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रात बंद झालं. या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी होणार आहे. चंद्रपूरमधल्या नागभीड, नगरच्या नेवासा, लातूरमधल्या रेणापूर, सांगलीतल्या शिराळा नगरपंचायतींसाठी सुद्धा आज मतदान झालं. जव्हार, श्रीवर्धन, चिपळूण, दोडा मार्गसह एकूण 7 नगरपरिषदा तसंच नगरपंचायतीतल्या 11 रिक्त जागांसाठीची पोटनिवडणूकही आज झाली. सीमा भागातल्या मराठी लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र असा नारा दिल्यास सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा कर्नाटक सरकारनं दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तीव्र निषेध व्यक्त करत याबद्दल केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याची ग्वाही दिली. ते आज सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात बोलत होते. सीमा भागातल्या लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्र म्हणण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. 2 राज्यात अशी भावना रुजू नये असं सांगत आपण घटनेनुसार काम करत असल्याचं ते म्हणाले. कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी कर्नाटक सरकार आणि कन्नड विरोधी भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करणारा नवा कायदा लवकरच करणार असल्याचं सूतोवाच केलं होतं. याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले.
राज्य आणि केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा लाभ मिळाल्यावर संबंधितांच्या चेहऱ्यावर समाधान झळकलेलं पाहिलं म्हणजे सरकारच्या कामाची पावती मिळते, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज दक्षिण सोलापुरात मंद्रुप इथं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांची पाहणी करताना ते बोलत होते. जलयुक्त शिवार मोहीम ही आता लोकचळवळ झाली आहे. ही मोहीम म्हणजे लोकांसाठी शाश्वत पाणीसाठ्याचा मूलमंत्र बनल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. सोलापुरातच जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या मंद्रुप इथल्या सीतामाई तलावाच्या खोलीकरणाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. या पाझर तलावाच्या खोलीकरणाचं काम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून होणार आहे. खोलीकरणानंतर सिंचन क्षेत्रात 22 हेक्टरनं वाढ होऊन एकूण 46 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. अयोध्येमधली वादग्रस्त वास्तू पाडल्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात लखनौ इथं आज सुनावणी सुरू झाली. या प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्या विरोधात खटला दाखल झालेला असून त्याची सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं यासंबंधीचा एक खटला रायबरेलीवरून लखनौ इथं हलवला आहे. लखनौ इथं याआधीपासूनच आणखी एका प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. विशेष न्यायालयात यासंबंधी आणखी एका प्रकरणाची सुनावणी काल होणार होती, परंतु 6 आरोपींपैकी एक सतीश प्रधान न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे ही सुनावणी स्थगित करण्यात आली. या संवेदनशील प्रकरणाची सुनावणी 20 मे पासून रोज होत असून विश्व हिंदू परिषदेच्या 5 नेत्यांना जामीन देण्यात आला आहे. अयोध्येतल्या वादग्रस्त वास्तूविषयी विशेष न्यायालयानं 1 महिन्याच्या आत कार्यवाही सुरू करावी आणि 2 वर्षांच्या आत निर्णय द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं 19 एप्रिल रोजी दिले होते. त्यानुसार विशेष न्यायालयानं सुनावणी सुरू केली आहे. भारतीय नागरिकांच्या दस्तऐवजांचे साक्षांकन आणि त्यांच्या तपासणीसाठी ई-सनदच्या माध्यमातून सेवा प्रदान करण्यात येणार आहे. या ई-सनद संग्रहाचं उद्घाटन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत आज दिल्लीत झालं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजे सीबीएसईच्या शैक्षणिक दस्तऐवजांच्या संग्रहांच्या एकात्मिक ई-सनदचं यावेळी उद्घाटन करण्यात आलं. सर्वांना परवडणारं तंत्रज्ञान उपलब्ध झालं पाहिजे आणि तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांना घेता आला पाहिजे असं उद्दिष्ट रालोआ सरकारचं आहे आणि त्यादृष्टीनं विविध क्षेत्रात उपक्रम राबवण्यात येत आहेत असं माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सांगितलं. आखाती देशांमध्ये जाणाऱ्या सर्व श्रमिकांची माहिती एकत्रित करण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचं सुषमा स्वराज यांनी यावेळी सांगितलं. पाकिस्तानला अमेरिकेकडून होणाऱ्या लष्करी मदतीमध्ये यंदा 29% जास्त कपात करण्याचा प्रस्ताव अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं तयार केला आहे. यामुळे पाकिस्तानला $190 दशलक्ष इतक्या निधीला मुकावं लागणार आहे. भारत सीमेवर पाकिस्तानकडून सातत्यानं केली जाणारी घुसखोरी, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताविरुद्ध केला जाणारा कांगावा या पार्श्वभूमीवर ज्या लष्करी मदतीच्या बळावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून होतो त्यालाच ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे सुरुंग लागण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी अमेरिकेनं पाकिस्तानला $534 दशलक्ष मदत केली होती. यामध्ये $225 दशलक्ष लष्करी निधी म्हणून दिला होता. यंदा अमेरिकेनं ही मदत कमी करून $344 दशलक्ष देण्याचा प्रस्ताव ट्रम्प प्रशासनानं तयार केला आहे. यामध्ये $100 दशलक्ष लष्करी निधीचा समावेश आहे. इतर देशांच्या लष्करासाठी खर्च करण्याऐवजी अमेरिकेनं आपल्या लष्करावर खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेनं मदतीमध्ये घट केल्यास त्याचा परिणाम पाकिस्तान, ट्युनिशिया, युक्रेन, लेबनॉन, कोलंबिया, फिलिपाईन्स आणि व्हिएतनाम या देशांवर होणार असल्याचं वृत्तामध्ये म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारनं 3 वर्ष पूर्ण केली आहेत. देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी बंदराचं महत्त्व जाणून सागरमाला प्रकल्प सरकार राबवत आहे. पाहूया याबाबतचा वृत्तांत. ₹7,500 किलोमीटरची सागरी सीमा आपल्या देशाला लाभली आहे. तिचा फायदा घेऊन विकासाचे अनेक पर्याय आपण शोधू शकतो हे लक्षात घेऊन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारनं सागरमाला प्रकल्पाची सुरुवात केली। यातून विकासाचे अनेक पर्याय देशाला उपलब्ध होत आहेत। बंदरांवर आधारित विकासाला चालना देणं हे या प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट। देशाच्या आयात निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना फलदायी ठरेल। सागरमाला प्रकल्पामध्ये जवळपास 415 उपक्रमांचा समावेश आहे। या प्रकल्पांतर्गत बंदरांचं आधुनिकीकरण केलं जात आहे। यासाठी 8 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे। यापैकी 189 योजनांवर 1,42,00,000 कोटी रुपये खर्च केले जातील। बंदर जोडण्याच्या 170 योजनांवर 2,30,00,000 रुपये खर्च केले जातील। समुद्र किनाऱ्यांच्या सामुदायिक विकासासाठी असलेल्या 23 योजनांसाठी 42,000 कोटी रुपयांची तरतूद आहे। 12 बंदरांचं आधुनिकीकरण आणि नव्या बंदरांची निर्मिती करण्यात येईल। त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत। बंदर आणि परिसराच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विकासाला प्रोत्साहन देणं हा यामागचा प्रमुख उद्देश आहे। त्यामुळे येत्या काळात देशाच्या बंदरांमधल्या आयात निर्यातीकरता धोरणात्मक आराखडा राबवला जाईल। त्यातून विकास आणि प्रगती साधली जाईल हे निश्चित। कर्नाटक राज्यातील काही जिल्ह्यांसाठी कोयना धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांनी ही माहिती दिली। परिणामी कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या योजनांना गती देण्यात येणार असून डॉ. आंबेडकर यांचा ज्या ठिकाणी पदस्पर्श झाला त्या सर्व स्थळांचा विकास करण्याचा धोरणात्मक निर्णय आपल्या सरकारनं घेतला आहे, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज कोल्हापूर इथं दिली। महाराष्ट्रातल्या 125 जणांना समाज उत्थान पुरस्कार बडोले यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते। समाजाच्या व्यथा दूर करण्यासाठी हा विभाग कार्यरत असून सहकारी संस्था, कुटीर उद्योग यांनाही विविध महामंडळांच्या मार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं बडोले यांनी सांगितलं। शासनातर्फे डॉ. आंबेडकर यांच्या माणगावच्या स्मारकासाठी 2 कोटींचा निधी देण्यात येणार असून संबंधित यंत्रणांनी या स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश बडोले यांनी यावेळी दिले। नुकसानीत जाणाऱ्या तसंच शरीराला अपायकारक ठरणाऱ्या रासायनिक शेतीमुळे शेतकरी शेतीपासून दूर जाऊ लागले आहेत। त्यांना एका एकरात 12 लाखांपर्यंत फायदा देणारी नैसर्गिक शेतीच फायदेशीर ठरेल, असं मत कृषीतज्ञ सुभाष पाळेकर यांनी व्यक्त केलं आहे। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस इथं आयोजित केलेल्या काजू आंबा परिषदेत ते बोलत होते। सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आणि सावंत पटेल अँड फार्म्स यांनी संयुक्तपणे ही परिषद आयोजित केली आहे। राज्यातील वित्त आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही या परिषदेला उपस्थित राहून संबंधितांना मार्गदर्शन केलं। शेतीला आवश्यक असलेली पोषण मूल्य नैसर्गिकरित्या दिल्यास पीक आरोग्यदायी बनेल, असा विश्वास ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी यावेळी व्यक्त केला। पाण्यानं गाव स्वयंपूर्ण व्हावं हा एकमेव ध्यास घेऊन पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी काकरदरा गावातील गावकऱ्यांनी श्रमदान करून जलसंधारण केलं। पाणलोटचा प्रयोग यशस्वी करणाऱ्या या पाणीदार गावाची ही यशोगाथा। वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी तालुक्यातलं अतिदुर्गम आणि आदिवासी गाव म्हणून काकरदरा या गावाची ओळख आहे। पाणी टंचाईचा सामना करताना आपलं गाव पाण्यानं स्वयंपूर्ण व्हावं यासाठी पाण्याचं महत्त्व ओळखत या आदिवासी गावानं आपली ग्रामदेवता म्हणून जलदेवतेची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आणि पाण्यासाठीचा हा प्रवास सुरू झाला। ग्रामदेवता म्हणून जलदेवतेला स्थान देणारं देशातलं हे पहिलं गाव ठरलंय। पाणलोट तंत्रज्ञान समजून घेऊन भूजल पातळी वाढवण्यासाठी विविध उपाययोजनांद्वारे ग्रामस्थांचा पुढाकार असलेल्या या आदिवासी गावात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या प्रेरणेमुळे जलसंधारणाची कामं यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत। या गावातल्या 100 ते 125 स्त्री पुरुष युवक युवतींनी सकाळी 6 वाजल्यापासून दररोज काम करून नाला खोलीकरण, कंटूर बांध यांसारख्या उपाययोजना करून
पाणी अडवण्यासाठी 45 दिवसात संपूर्ण गाव शिवाराची बांध बंदिस्ती पूर्ण केली। या कामासाठी प्रशासनातर्फे सहकार्य मिळाल्यामुळे महात्मा गांधी ग्रामीण रोजगारी हमी योजनेतून मोठ्या प्रमाणात कामं पूर्ण झाली। या कामांमुळे 3 तलावांचं खोलीकरण, 90 अनघड दगडी बांध यासह पूर्वीची 22 शेततळी आणि नवीन 10 शेततळी सुद्धा पाणी साठा करण्यासाठी तयार झाली आहेत। अतिदुर्गम भागात असल्यामुळे काकरदरा हे गाव विकासापासून वंचित राहिलं। मात्र काकरदरा वासियांनी दाखवलेला प्रचंड उत्साह आणि श्रमदानाची तयारी यामुळे पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत या गावाचा सहभाग निश्चित झाला। सातत्यानं दुष्काळाचा सामना करणाऱ्या गावांना काकरदरानं जलक्रांतीचा हा नवा मार्ग दाखवलाय। उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात काल रात्री नालू पानीजवळ भागीरथी नदीत बस कोसळून झालेल्या अपघातात 22 यात्रेकरू मरण पावले तर 7 जण जखमी झाले। चारधाम यात्रेनंतर गंगोत्रीचं दर्शन घेऊन यात्रेकरू परतत असताना बस नदीत कोसळली। सर्व यात्रेकरू मध्य प्रदेशातल्या इंदूर इथले होते। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर गंभीर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर धनगरवाडी गावाजवळ काल मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला। बोलेरो जीप आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला। जीपच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यानं समोरून येणाऱ्या ट्रकला जोराची धडक दिली। जीपमधील 7ही जण जागीच मरण पावले। T20 आणि IPL सारख्या सामन्यांचा आनंद घेण्याकडे आमचा कल असतो असं मत चॅम्पियन्स चषक स्पर्धेसाठीचा भारताचा कर्णधार विराट कोहली यांनी व्यक्त केलं आहे। या स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी मुंबईत एका पत्रकार परिषदेत तो बोलत होता। या स्पर्धेतही भारत सर्वोत्तम कामगिरी करेल असा विश्वास कोहलीने यावेळी व्यक्त केला। चॅम्पियन चषक क्रिकेट स्पर्धेनिमित्त भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये असणाऱ्या क्रिकेट संबंधांची माहिती देण्यासाठी मुंबईच्या नेहरू केंद्रामध्ये एका प्रदर्शनाचं आज आयोजन केलं आहे। आज सकाळी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी या प्रदर्शनाची पाहणी केली। सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। चॅम्पियन चषक क्रिकेट सामन्याच्या काळात म्हणजे 12 ते 23 जून या दरम्यान लंडनच्या नेहरू केंद्रातही हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी आयोजकांनी दिली। उभय देशांमध्ये क्रिकेटविषयी असलेलं प्रेम तसंच दोन्ही देशांमधील स्पर्धा सहकार्य याविषयी माहिती प्रदर्शनात देण्यात आली आहे। भारतीय क्रिकेट संघातला ऑफ स्पिनर आर अश्विन याची यंदाचा सिएट इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड झाली असून आज मुंबईत त्याला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूला सिएट टायर्सतर्फे हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं। या वर्षात आर अश्विननं विविध सामन्यांमध्ये एकूण 99 बळी घेतले असून एकाच डावात 5 गडी बाद करण्याचा विक्रम 9 वेळा केला आहे। युवकांना प्रेरणा देण्यासाठी शुभम गिल याला 19 वर्षांखालील संघांच्या स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या विजयात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावल्याबद्दल सिएट यंग प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। या स्पर्धेत 9 सामन्यांमध्ये त्यानं 67च्या सरासरीनं 603 धावा केल्या आहेत। भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर हे सिएट क्रिकेट मानांकन प्रक्रियेचे प्रमुख परीक्षक आहेत। आणि आता हवामान वृत्त। अनुकूल वातावरणामुळे नैऋत्य मोसमी पावसाचं केरळातलं आगमन नियोजित वेळेनुसार येत्या 30 मे पर्यंत होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सचिवांनी व्यक्त केली आहे। विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे। दक्षिण कोकण भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 34, किमान 27, नागपूर 45 आणि 28, पुणे 39, 25, औरंगाबाद 41, 27, नाशिक 39, 23, कोल्हापूर 36, 25, रत्नागिरी 34, 28, सोलापूर 42, 27 आणि अमरावती कमाल 43 आणि किमान 28 अंश सेल्सिअस। शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। ऊसाच्या किमान हमी भावामध्ये प्रति क्विंटल 255 रुपये वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय।
पनवेल, भिवंडी, निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान. कर्नाटकनं जय महाराष्ट्र संदर्भात घेतलेल्या भूमिकेविरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्राकडे तक्रार करणार. अयोध्येमधली वादग्रस्त वास्तू पाडल्याप्रकरणी लखनौ इथं सीबीआयच्या विशेष न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू. पाकिस्तानला होणाऱ्या लष्करी मदतीमध्ये 29% जास्त कपात करण्याचा अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव. सामाजिक न्यायाच्या योजनांना गती देणं तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झालेल्या स्थळांचा विकास करण्याचा धोरणात्मक निर्णय सामाजिक न्यायमंत्री. उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात भागीरथी नदीत बस कोसळून 22 यात्रेकरूंचा मृत्यू तर 7 जण जखमी. आणि अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर जीप आणि ट्रकची जोरदार धडक, जीपमधल्या 7ही जणांचा घटनास्थळीच मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. देशाच्या प्रगतीचा रथ देशातल्या महामार्गावरून जातो. 3 वर्षांपूर्वी केंद्रात भाजपा सरकार आलं आणि दळणवळण, रस्ते बांधणी, पायाभूत सुविधांची उभारणी तसंच ऊर्जा निर्मितीद्वारा विकास रथाची दौड सुरू झाली. रेल्वे, मेट्रो, बंदरांना जोडणारे रस्ते, हवाई मार्ग, जलमार्ग आदी क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आलं. पायाभूत सुविधांच्या उभारणीत गेल्या 3 वर्षातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी या विषयातले तज्ज्ञ पद्माकर मंजुरे आणि ऊर्जा अभ्यासक अशोक पेंडसे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.